शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अतिशय महत्त्वाची घोषणा झाली असून शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आली आहे। जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। पहिलीच अतिशय महत्त्वाची बातमी, याद्या अपलोड करण्याचे काम सुरू, लवकरच होणार रक्कम जमा। सध्या पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून निधी मंजूर झाला आहे। याबाबत शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। त्यानुसार आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। सोयाबीन खरेदीला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांचा बारदाना स्वीकारण्याचे आदेश। पणन मंत्री राहुल यांची माहिती। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यभरामध्ये निर्माण झालेल्या गोंधळामुळे सोयाबीन खरेदीला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती पणन मंत्री राहुल यांनी दिली आहे। त्यामुळे सध्या आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे। मोठी बातमी, पीएम किसान योजनेसाठी क्रॉस तपासणीची मोहीम, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले आहे आव्हान। सध्या पाहायला गेलं तर आता पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आगामी म्हणजेच 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि याचा लाभ घेण्याकरिता सध्या कृषी विभागाद्वारे एक मोहीम पाहायला मिळत आहे। या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना सध्या ई-केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे, कारण की ई-केवायसी केले तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती केव्हा जमा करण्यात येणार आहे हे देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी, 5,32,000 शेतकऱ्यांना 260 कोटी रुपयांचा पीक विमा, लवकरच रक्कम होणार खात्यावरती जमा। सध्या पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। धाराशिव जिल्ह्यातील 5,32,000 शेतकऱ्यांना 260 कोटींचा अग्रिम पीक विमा हा मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार आता लवकरच अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे आता नक्कीच शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी करावी, सध्या पाहायला गेलं तर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची राज्य शासनाने पूर्तता करून शेतकऱ्यांना कर्जमाफी, त्याचबरोबर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे अशी मागणी सध्या करण्यात येत आहे। अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष लागले असल्याचे चित्र आहे। नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना 535 कोटींची पीक नुकसान भरपाई। सध्या पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पाहायला मिळत आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या अंतर्गत 5,30,045 शेतकऱ्यांना 535 कोटी 65,74,893 रुपयांची मदत ही वितरित करण्यात आली आहे। मदतीची ही रक्कम थेट आपत्तिग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। व शेतकरी मित्रांनो, आता नुकसान भरपाईसाठी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। थंडीचा कडाका कायम, पावसाला पोषक हवामान, हवामान खात्याचा अंदाज। एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रामध्ये थंडी पसरली आहे। अनेक ठिकाणी पारा 10 अंशाखाली घसरला असून धुळे येथील कृषी महाविद्यालयामध्ये 4.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे। थंडी वाढत असतानाच राज्यामध्ये पावसाला देखील पोषक हवामान होत असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे। 22,000वर शेतकऱ्यांना दिवसा वीज, जिल्हाधिकारी। सौर ऊर्जा प्रकल्प लाभदायक, हरोलीच्या प्रकल्पाची पाहणी। सध्या पाहायला गेलं तर महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करणाऱ्या सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत
पश्चिम महाराष्ट्रातील पहिला 3 मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प हरोली येथे कार्यान्वित झाला आहे। या प्रकल्पाची जिल्हाधिकारी अमोल खेडगे यांनी पाहणी केली असून आता 22,000वर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर येथील 53 प्रकल्प सुरू झाल्यावर कोल्हापूर हा शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे। 2,39,00,000 हळदीच्या दरामध्ये सुधारणा, महत्त्वाची दर पोहोचले प्रति क्विंटल 15,400 सध्या पाहायला गेलं तर हळद आयोग सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। निवडणुकीमध्ये जनतेच्या न्यायालयामुळे हळदीच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे। चारी मूल्यामध्ये आता करून लाडक्या बहिणींनी 15,400 रुपये हळदीला दर मिळत आहे दाखवले। दरम्यान आमदार आदित्य ठाकरे हे रंग बदलणारा सरडा आहे अशी टीका देखील शिंदे यांनी केली आहे। आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची मदत। अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,975 शेतकऱ्यांना 2,54,00,000 रुपयांचा समावेश। सध्या पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांकरिता 535 कोटी रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली आहे आणि यामध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,975 शेतकऱ्यांकरिता 2,54,00,000 रुपयांचा समावेश पाहायला मिळत आहे। त्यानुसार आता लवकरच अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। बळीराजासाठी मोफत वीज योजनेमध्ये मोठी भर। महावितरणाला 2,000 कोटी रुपयांचा निधी। सध्या पाहायला गेलं तर विधानसभेच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेपोटी महावितरण कंपनीस राज्य सरकारने 2,000 कोटी 78 लाख रुपये देण्यास मान्यता दिली आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांना मोफत वीज ही मिळणार आहे। सोयाबीनची आवक वाढली पण बाजारामध्ये दर वाढेना। हमीभावापेक्षा 700 रुपये दर कमी। गरज म्हणून केली जात आहे विक्री। सध्याची स्थिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीपाच्या गत हंगामामध्ये चांगला पाऊस काळ झाल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सोयाबीनचा पेरा झाला होता। उत्पन्नही चांगले आले मात्र दर वाढला नाही। प्रारंभी हवायुक्त सोयाबीन म्हणून व्यापाऱ्यांनी कमी दरामध्ये सोयाबीनची खरेदी केली। आता वाढल्यानंतरही सोयाबीनला दर मिळत नाही। सद्यस्थितीला 4,190 रुपये सर्वसाधारण प्रति क्विंटल दर आहे। हमीभावापेक्षा 700 रुपयांनी दर हा कमी असल्याचे पाहायला मिळत आहे। आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा हात। जळगाव जिल्ह्यात 5,65,00,000 रुपयांचे अनुदान। सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी जळगाव देखील जिल्हा पात्र असून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 5,65,00,000 रुपयांचा निधी हा पाहायला मिळत आहे। त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी जमा करण्यात येणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणते अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल आणि या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। कापूस पिकातील तोटा वाढला। उत्पादनात सातत्याने घट। लागवड क्षेत्रामध्ये मोठ्या घटीचे संकेत। सध्या जर पाहायला गेलं तर देशामध्ये कापूस पिकातील खर्च व उत्पादन याचा कुठलाही मेळ बसत नसल्याची स्थिती आहे। पीक आता बट्ट्याचे ठरू लागले असून कुठलाही नफा त्यामध्ये हाती राहत नसल्यामुळे पुढील हंगामामध्ये कापसाखाली क्षेत्रामध्ये मोठी घट होईल असे सध्या सांगण्यात येत आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ठिबक तुषार संचाचे 13.25 कोटींचे अनुदान प्रलंबित। लवकर अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सध्या पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये 2023-24 मध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील अनेक शेतकऱ्यांचे ठिबक आणि तुषार संचांचे अनुदान हे प्रलंबित आहे। त्यानुसार आता हे अनुदान देण्याची मागणी सध्या होत असल्याचे पाहायला मिळत आहे। तब्बल 13.25 कोटींचे अनुदान हे प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी आहे। मोठी बातमी। कोल्हापूर जिल्ह्यातील 43,321 शेतकऱ्यांना 35,87,16,094 रुपयांचा निधी मंजूर। सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी असून कोल्हापूर जिल्ह्यातील 43,321 शेतकऱ्यांना 35,87,16,094 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार हा निधी आता कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे आता लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे।
शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, याद्या अपलोड करण्याचे काम सुरू, लवकरच होणार रक्कम वितरित। सध्या पाहायला गेलं तर आता पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांसाठी आता शेतकऱ्यांना शासनाकडून विमा हा मंजूर झालेला असून याबाबत शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ई-KYC ची प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे। त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, ही बातमी सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आहे। त्यानुसार आता लवकरच सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील तालुक्यासंदर्भातील पीक विम्याची कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला कळवण्यात येईल। लसणाच्या दरासंदर्भातील बातमी, राज्यामध्ये लसूण 8,000 ते 28,000 रुपये प्रति क्विंटल दराने सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या लसणाला 8,000 ते 28,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे। त्याचबरोबर नाशिकमध्ये 8,500 ते 19,000 रुपये आणि परभणी जिल्ह्यामध्ये 10,000 ते 20,000 रुपये प्रति क्विंटलचा दर सध्या लसणाला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी फवारणी ड्रोनला 4 लाख रुपयांचे अनुदान। फवारणीसाठी शेतकऱ्यांना मजूर शोधण्याची गरज नाही। सध्या जर विचार केला तर राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना ड्रोन दिले जात असून त्यावर 4 लाख रुपयांचे अनुदानही मिळत आहे। पिकांवर रोग आल्यास किंवा रोगराई होऊ नये म्हणून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो। त्यामुळे आता ड्रोनची तांत्रिक माहिती घेऊन शेतकरी फवारणी करू लागले असल्याचे देखील पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यातील 3,013 शेतकऱ्यांना 4,25,04,287 रुपयांचा निधी मंजूर। सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाची बातमी असून सोलापूर जिल्ह्याचा देखील नुकसान भरपाईसाठी समावेश आहे। सोलापूर जिल्ह्यातील 3,013 शेतकऱ्यांना 4,25,04,287 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार आता सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती ह्या निधीचे वितरण करण्यात येणार आहे। राहता बाजार समितीमध्ये गव्हाला 3,135 रुपयांचा भाव। सध्या पाहायला गेलं तर राहता बाजार समितीमध्ये गव्हाला 2,850 रुपये तर जास्तीत जास्त 3,135 रुपये आणि सरासरी 3,000 रुपयांचा गव्हाला दर मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।